काहीतरी कसारा 20 किलोमीटर आहे. अरे बाबा रे, कधी घाट येत होता असं झालेलं. रमत गमत चले. वय वय थांब. आणि ह्या पोरींचा काय ते बाबा प्रॉब्लेम आहे. राईट आहे की लेफ्ट आहे हे लोकांना माहितीच नाही पडत. सुप्रभात मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर डीपी बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे जात आहे कुठे नाही. तर एकदा सांगतो, मी जात आहे आता शिर्डीला. तर माझ्यासोबत तीच गेल्या ब्लॉगमध्ये होती ती माझी मैत्रीण प्रचिता. आता गाडीवर तर सगळं सेटअप वगैरे केलंय, बॅग वगैरे. आता 5-10 मिनिटात निघू आम्ही लगेच. तर भेटू आपण मोटो ब्लॉग सेटअप मध्ये. चला बाय. हा, चला तर आता आपण निघू. बाकी काय आता जाता जाता टँक फुल करायचा आहे. आणि टायर प्रेशर तर चेक केला आताच. बाकी सगळं झालंय. बाकी कोल्ड स्टार्ट पण मगाशीच केलेलं. तर निघू चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. आय होप तुम्हाला आवाज येत असेल, कारण गेल्या व्हिडिओमध्ये थोडा माईकचा इश्यू झालेला, त्यामुळे बरोबर एवढं झालं नव्हतं. बघूया, यावेळी नवीन जरा माईक घेतला आहे. तर बघू कसं जायचं, कुठे जायचं, कुठल्या वेळेने जायचं ते तुम्हाला सांगतो पुढे. पहिला टँक फुल करून घेतो. खूप वेळाने आम्हाला आमच्या वेळेला पेट्रोल पंप दिसलं. हा, पॉवर आहे ह्याच्याकडे. तर पॉवर पेट्रोल आम्ही टाकी फुल करू आणि तसंच थेट निघू. हे घे पकड. काय आला, पाठी बसून झोपा काढायला येतात फक्त. पॉवर फुल कर ना. चालो. तर परत एकदा सुप्रभात मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे. तर आता मगाशीच पेट्रोल वगैरे भरलं, फुल केलं आणि आता परत निघालो. आम्ही आय थिंक काहीतरी 50-60 किलोमीटर आलो आहे आमच्या इथून.
आणि 200च्या आसपास काहीतरी इथून बाकी आहे किलोमीटर. तर बघूया कसारा वगैरे करत शहापूर या वेने जाऊ आम्ही. मला दाखवतो. बाकी मगाशी खूप ट्रॅफिक आणि खूप कंटेनर वगैरे होते त्यामुळे मला कॅमेरा ऑन करायला भेटला नाही. मग आता डायरेक्ट केलं चालू. तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि मला चांगला प्रतिसाद द्या. त्याला बोबडी वळून जाते मध्ये मध्ये. मस्त वातावरण झालं, एकदम थंड थंड वाटतंय, एकदम गारगार. आता थोड्या वेळात बघू, कारण आम्ही सकाळी निघालेलो तेव्हा काय खाल्लं पण नव्हतं ना काय नाश्ता केलेला. आता पुढे काय भेटेल तर बघू, लवकर नाही, थोडं गेल्यावर जरा पुढे खाऊ. बाकी भूक तर लागली आहे, आता बघूया. वा, तिकडचा व्ह्यू बघा फक्त कसला आहे. एक नंबर. हेच बघायला भेटतं त्यामुळे आम्ही एवढ्या लवकर निघतो. अरे बाबा रे. वाव, साई पालखी पहिला दर्शन. ओम साईराम, ओम साईराम. वा वा, असे क्षण बघितले की खूप भारी वाटतं. साई पालखीचे तुला स्वप्न तर आहे, पण बोलतात बघ की बाबांचा बुलावा येतो आपल्याला, गरज नाही लागत की जायची, बाबा बरोबर बोलवतात. तसं की आम्हाला आता बोलवलंय. हा प्लॅन आमचा काही असं बाईक राईडचा वगैरे नव्हता. बाईक राईड वगैरेचा नव्हता. आम्ही पहिला ट्रेनने जाणार होतो, ट्रेन या बस असं काय, पण आम्हाला तिकीट वगैरे भेटली नव्हती. तर मग अचानक बाईक राईडचा मग विचार केला. मग काय झालं, रेडी आणि निघालो. खरं तर बाईक राईड मध्येच मजा येते. तुम्ही पण आनंद घ्या, मी पण आनंद घेतोय. आता इथून काहीतरी कसारा 20 किलोमीटर आहे आणि आम्ही आता पहिला
नाश्ता करायला थांबलोय जोशी वडेवाला. तर आम्ही नाश्ता करतो आणि मग थोड्या वेळात निघू. आमचा नाश्ता येईपर्यंत तुम्ही इकडची वाईब बघा किती सुंदर आहे ते दाखवतो तुम्हाला. चला गाईस, नाश्ता झाला आहे, तर आम्ही निघतो. आता इथून 20 किलोमीटर काहीतरी कसारा घाट आहे. कसारा घाटावरून पुढे तर बघू कसं काय ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता कसारा घाटात आपण एंटर केला आहे. आता हळूहळू जाऊया आपण. आपण काय टायमिंगचं काय मॅनेजमेंट काय ठेवलं नाही, जसं जमेल तसं हळूहळू जायचंय. कधी घाट येत होता असं झालेलं. घाटात जी मजा येते चालवलं ती कशातच नाही भाई. वाव, ह्या लोकांचं एक जरा टेन्शन असतं घाटामध्ये. ऐक, मध्ये मध्ये खराब आहे पॅच. ह्याच्यात लेन करायला थोडी भीती वाटते. काय बोलते म्हणजे? काय नाही, ते आयला काय लोणावळ्याला आलीस टायगर पॉइंट विगर पॉइंट बघायला? रमत गमत चले. वय वय थांब, कुठे जायचं तुला? पाठशाला पॅ 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 करतोय येडासारखा. ऐक, मध्ये मध्ये खूपच खराब आहे पॅच इथे. हा ठीकठाक आहे, एवढा पण नाही.
टेम्पो टेम्पो टेम्पो. हा हा. घाट चढायला जी मजा येते ना, पण घाट चढण्यापेक्षा घाट उतरणं खूप अवघड असतं. हा. ट्रॅफिक नाही बाबा, ही मोठी गोष्ट झाली आहे. नाही तर गेल्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा खूप ट्रॅफिक होत. म्हणजे स्टार्ट टू एंड बाई ट्रकच ट्रक होते. हा म्हणजे दुपारचा टायमिंग होता आहे ब, काहीतरी पडलाय. अरे बाबा काय लयच कच्चा रोड झालाय. शिवशाही शिवशाही. झोपू नको त्या आयला. वाव, मस्त निसर्ग झालाय. तर मित्रांनो, आता आलो आम्ही सोनेवाडीच्या इथे. हा एक मोठा ब्रिज आहे त्याच्या खाली. तर इथून शिर्डी काहीतरी 10 किलोमीटर दाखवत आहे. तर ह्याच्या अगोदर खूप ऊन आणि वारा म्हणजे अपोजिट साईडून जास्त हे करत होता. त्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे नाही केलं. मग आता काहीतरी 10 किलोमीटर आहे, अरे 15-20 मिनटं लागतील. चलता चला आता निघतो. बाकी मग अशी पण खूप टाइम आमचा वेस्ट गेला. थोडं जेवायला खायला नाश्ता करायला थांबलेलो, तो एकच ब्रेक घेतला मोठा. त्यानंतरला आम्ही पाऊण तास काहीतरी लेट होतो. तर बोललो राहू दे आता, थोडं कव्हर करायला पाहिजे म्हणून थोडं कव्हर केलं. आता बरोबर टायमिंग मध्ये आहे आम्ही. ते काय आता 10 मिनिटं फक्त थांबलो, ते 10 मिनिटं लेट होईल, बाकी बरोबर आहे. म्हणून मी ब्लॉग नाही केला मगाशी, व्हिडिओ नाही केले. तुला पटापट जायला लागेल. बाकी तुम्ही ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला
सबस्क्राईब नाही केलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट सगळं करा. हा आपला दुसरा ब्लॉग आहे. तुम्ही अजून चांगला प्रतिसाद द्या अशी मी आशा बाळगतो. आई ग, काय हे धूळ 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 धूळ. रस्ते तर चांगले होते, मध्ये मध्ये थोडे खराब भेटले, मध्ये मध्ये जास्तच खराब भेटले. आई ग, डीजे. त्या शिर्डीला जायचं तात्पर्य म्हणजे असं काही खास नाही. आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्येच जातो. तर बोललो चला यावेळी पण जाऊ. डेट वगैरे काय असं काय फिक्स नाही केलेली. गेल्या वेळी पण डिसेंबर मध्येच गेलेलो, पण ट्रेनने गेलेलो. यावेळी जरा बाईकचा प्लॅन झाला. त्या तिकीटचं वगैरे जरा कन्फर्म नव्हतं, त्यामुळे आणि बोललो जरा एक चांगली राईड पण होईल, एक व्लॉग पण होईल. मग काय र, ह्याचा हॉर्न आहे की काय आहे? आयला ही पोरगी पाठी बसले ती भाई गेल्या वेळी सारखी आता पण झोपतच होती. याला वैताग यायला लागला मला. बोलो काय करू हिचा आता. बाईक वर कोण झोपतं भाई, बाईक वर ते पण एवढं उन्हामध्ये. तरी पण चाललं मध्ये पुतपुताला येते. तर सकाळी थंडी खूप लागत होती. थंडी म्हणजे बाबा नकोस झालेलं. आणि आता 11 वाजता एवढं ऊन लागतंय कडकडीत की आई काय सांगू. काय नाही, बघूया बाबांचं दर्शन होऊ देत लवकर. बाकी अजून काय पुढे प्लॅन नाही, प्लॅन तर नाही आहे. चला शिर्डी राईटला दाखवत आहे, आपण जवळच आलेलो आहेत. मजा आली पण ही राईड करून. मस्त सगळं टायमिंग वर झालं. आता मला टेन्शन आहे ते व्हिडिओचं बाबा. त्याच्यात व्हॉइस रेकॉर्ड होत आहे का गेल्या वेळेसारखं होत आहे काय माहिती. तर जेव्हा एडिट करायला घेईन तेव्हा समजेल. तर बघूया कसं काय ते. हा, हे काय भाई एवढे माती माती का टाकून ठेवले. ब्रेक मारायला पण भीती वाटते. डायरेक्ट घसपंड्या होऊन जाईल, घसपंड्या. हा, वाव वाव, बाबांची मूर्ती. ओम साईराम.
काय अरे 2 किलोमीटर नंतर लेफ्ट आहे. अरे ह्या पोरींचा काय ते बाबा प्रॉब्लेम आहे, राईट आहे की लेफ्ट आहे हे लोकांना माहितीच नाही पडत. एवढा लांब येते माझ्यासोबत, यायला एवढं कन्फ्युज असते, एवढं स्वतःच्या लाईफ मध्ये पण नसेल राईट लेफ्ट मध्ये. यायला वैतागवाडी करून टाकली आहे. आपला ब्लॉग समाप्त होत आहे. आता आम्ही स्टे करून थोडं फ्रेश वगैरे होऊन लगेच बाबांच्या दर्शनासाठी जाणार. तिथून संध्याकाळी काही सामान म्हणजे प्रसाद वगैरे. काय रे हे वरात, बल्ले 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 बल्ले. आईच्या गावात वरात, अशी वरात आमच्या इथे निघाले तर झालं मग बाबा. चला तर आता आपला ब्लॉग समाप्त होत आहे. आम्ही स्टे करून फ्रेश वगैरे होऊन लगेच बाबांच्या दर्शनाला. मग संध्याकाळी काही प्रसादी वगैरे काही छोटं मोठं सामान असेल ते घेणार, मग निघणार. तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला बाय.